ज्याच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा जनसागर मुंबईत लोटतो त्या लालबागच्या राजाचे दर्शन पनवेलकरांना होत आहे। पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेशोत्सवात लालबागच्या राजाची प्रतिकृती विराजमान झाली आहे। या उत्सवाचे यंदा 33वे वर्ष आहे। महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना आणि फळभाजी विक्रेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 32 वर्षांपासून गौरा गणेशोत्सव साजरा केला जात आहे। संघटनेचे जवळपास 3000पेक्षा जास्त सभासद असून यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांचा समावेश मोठ्या संख्येने आहे। या उत्सवामागची संकल्पना स्पष्ट करताना महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष SK नाईक यांनी सांगितले की गणेशोत्सव साजरा होत असताना भाविकांना गणरायासाठी आवश्यक असणारे साहित्य विक्री करण्यात येथील व्यावसायिक गुंतलेले असतात, त्यामुळे त्यांना त्यावेळी गणेशोत्सवाचा आनंद घेता येत नाही। म्हणूनच संघटनेने 32 वर्षांपूर्वी गौरा गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। आधी वेगवेगळ्या मूर्तींची येथे प्रतिष्ठापना केली जात होती, परंतु गेल्या 26 वर्षांपासून लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये तयार करून तिची स्थापना केली जाते। या बाप्पाला भाजी मार्केटचा राजा म्हणून संबोधले जाते। ही मूर्ती संतोष रत्नाकर कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली आहे। या बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले असून राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रेख लागली आहे। हा 33वा वर्ष आहे। 33व्या वर्षामध्ये यंदा आम्ही करत आहोत आणि 1992 साली हा उत्सव आम्ही साजरा करायचा ठरवला, परंतु पहिल्यांदा जी आमची 10 वर्षे गेली ती 10 वर्ष दुसऱ्या मूर्ती आमच्याकडे येत होत्या। त्याच्यानंतर 2000 साली ज्यावेळी आम्ही लालबागच्या राजाला दर्शनाला गेलो आणि तिथं आम्हाला वाटलं बाबा ही मूर्ती आपल्याला पाहिजे, ती मूर्ती आपल्याला मिळेल का याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि जे संतोष कांबळे त्याचे कलाकार आहेत, कारागीर, ज्याने आम्हाला प्रोत्साहन दिला आणि मूर्ती आम्हाला देण्याचं कबूल। आता गेली किती वर्ष लालबागचा राजा तुम्ही आणताय? आज 25 वर्ष आम्ही लालबागचा राजा आणतो। गणेश भक्तांना हे संदेश देऊ की जास्तीत जास्त लोकांनी या राजावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त लोकांनी या राजाचे दर्शन घेण्यासाठी साखर चतुर्थीला, तर आनंद चतुर्थीपर्यंत आमची लोक बिजी असतात, छोटे मोठे धंदेवाले आहेत आमचे, रोडवर धंदा करतात आणि म्हणून आम्ही 12 दिवस काय गणेश उत्सव साजरा करू शकत नाही। म्हणून आमच्या मंडळाने त्यावेळी निर्णय घेतला तेव्हा 12 दिवसाचा धंदे उरकल्यानंतर जी साखर चतुर्थी येतो तिला आपण साखर चतुर्थीचा गौरा गणेशोत्सव साजरा करू आणि तो गणेशोत्सव आज आम्ही 33 वर्ष साजरा करीत आहोत। राजाची आमच्या मंडळावर कृपा आहे, त्या कृपा दृष्टीनं यंदाच नवीन भाजी मार्केट जे स्थापन झालं आहे त्या भाजी मार्केटचा आम्हाला जागेचा तुटवडा होता, तो आज BJPच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला त्या जागेचा प्रश्न आमचा राजाच्यामुळे सुटलेला आहे। अशी